करणे. याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो की टू सपोर्ट डेव्हलपमेंट ऑफ इन्क्लुझिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेन फोकसिंग ऑन स्मॉल होल्डर फार्मर्स अँड ॲग्री एंटरप्रेन्योर्स इन महाराष्ट्र. म्हणजे थोडक्यात आपला हा मूल्य साखळी विकासाचा प्रकल्प आहे. आता या प्रकल्पाची किंमत व निधीचे स्रोत आपण थोडक्यात बघूया. तर जागतिक बँकेच्या या प्रकल्पासाठी आपल्याला 1470 कोटी रुपये कर्ज मंजूर झालेला आहे. राज्य शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा हिस्सा 560 कोटी रुपये आहे आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकांनी CSRच्या माध्यमातून 70 कोटी रुपये देण्याचं मंजूर केलेलं आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 2100 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प 7 वर्ष राबवण्यात येणार आहे. हा स्मार्ट प्रकल्प हा भारतातील सर्वात पहिला असा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी 70 कोटी देण्याचं मान्य केलं आहे. त्यापैकी काही गुंतवणूक आलेली सुद्धा आहे. का आलेली आहे? कारण हा मूल्य साखळी विकासाचा प्रकल्प आहे, जेणे या प्रकल्पातून सर्वांना याचा फायदा होणार आहे. आता मूल्य साखळीचा विकासाचा प्रकल्प आहे, तर मूल्य साखळी म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर मूल्य साखळी काय असते? तर मूल्य साखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांनी उत्पादन केलं तर ते उपभोक्त्यापर्यंत, तो माल उपभोक्ता म्हणजे कस्टमरकडे जाईपर्यंत सर्व कार्य, जी काय कामं आहेत ती कामं आणि ती कार्य करणारे घटक, जे लोक कामं करतात त्यांची साखळी म्हणजे त्या पिकाची ती मूल्य साखळी. या साखळीमध्ये काय होतं, तर उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीत वाढ होते. म्हणजे काय, आपण हार्वेस्टिंग केलं, जोपर्यंत पीक किंवा जोपर्यंत कापूस आपल्या शेतात आहे तोपर्यंत मालकी आपली. आता एकदा कापूस वेचून हार्वेस्टिंग करून दिला तर आपली मालकी तिथं संपते. तिथून पुढे ज्याला आपण माल देतो, समजा खेडा खरेदीदार असेल किंवा कुठल्या जिनिंग मिलला, तर ती मालकी त्याची होते. त्याच्यानंतर अशी वाढत जाते आणि त्यामध्ये किमतीमध्ये वाढ होत जाते. आता हे मूल्य साखळी विकास का करायचा किंवा कशासाठी करायचा ते आपण बघूया. तर ग्राहकाने अदा केलेल्या रुपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढवणे, म्हणजे आपला शेतकऱ्यांचा शेअर त्या कंझ्युमर रुपीमध्ये वाढवणे. दुसरा आहे मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी वाढवणे. तिसरा आहे सहभागी घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करणे. चौथा आहे साखळीतील सर्व घटकांच्या फायद्याचे म्हणजे विन विन सिच्युएशन निर्माण करायची. आणि पाचवा आहे की मूल्य साखळी ही स्पर्धात्मक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह बनवायची. आता हे का सर्व करायचंय, तर आता आपली जी स्पर्धा आहे किंवा जी कॉम्पिटिशन आहे, आता हे जे कॉटन जे पीक आहे तर ते फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये घेतलं जात नसून ते पूर्ण जगामध्ये घेतलं जातं. मग जगामध्ये किती प्रोडक्शन होणार आहे, त्याचा काय रेट असतो, त्याचा पूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या पिकावरती पडत असतो. मग आता आपली कॉम्पिटिशन ही जगाशी आहे. मग जगात काय चाललंय, जगात कापसाबद्दल काय चाललंय, त्याचं उत्पादन किती येतं, तर त्याच्याशी आपल्याला त्या पद्धतीनं काम करावं लागेल. त्यावेळी आपण त्यांच्याशी कॉम्पीट करू शकतो. तर स्मार्ट प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या सहभागाचे घटक कुठे आहेत, कोणते आहेत ते बघूया. तर शेतकरी कुठे सहभाग घेऊ शकतात. तो पहिला उपप्रकल्प आहे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प. त्याला प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप प्रोजेक्ट म्हणतो आपण, त्याला PP म्हणतो. हा प्रकल्प कोणाचा आहे, तर खरेदीदार आणि शेतकऱ्यांच्या संस्था म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट यांच्यातील हा भागीदारी उपप्रकल्प आहे. दुसरा आहे बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प, याला मार्केट ॲक्सेस प्लॅन सब प्रोजेक्ट म्हणतो आपण. तर हा काय आहे, तर बाजारपेठेच्या संपर्क वाढीसाठी शेतकऱ्यांच्या संस्थांना यातून सहाय्य केलं जाणार आहे. तिसरा आहे धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प, त्याला आपण वेअरहाऊस बेस्ड सब प्रोजेक्ट म्हणतो. तर तो काय आहे, तर महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ, प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे पॅक्स व अन्य शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, तर त्यांच्या माध्यमातून धान्य आपण साठवणूक करणार आहोत आणि साठवणूक केल्यानंतर धान्य तारण योजना आपण यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. चौथा काय आहे की नाविन्यपूर्ण पूरक उपप्रकल्प म्हणजे कॉम्प्लिमेंटरी इनोव्हेशन इन्व्हेस्टमेंट, त्याला CII असं म्हणतो. तर हे काय करणार आहे आपण, तर वरील 3 म्हणजे उत्पादक भागीदारी, बाजार संपर्क वाढ आणि धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प, याला काही नाविन्यपूर्ण एखादा घटक लागत असेल तर त्या घटक आपण CII मधून देणार आहोत. त्याचं उदाहरण असं आहे, एखादी ट्रेसेबिलिटीसाठी सॉफ्टवेअर असेल किंवा एखाद्या व्हॅल्यू चेनसाठी सॉफ्टवेअर आलं, एखादी व्हरायटी नवीन आली, तर ह्या सगळ्या व्हरायटी असेल, सॉफ्टवेअर असेल किंवा अन्य कोणतीही गरज आहे त्या व्हॅल्यू चेनची, तर ती वरील 3 मध्ये बसत नसेल तर ती नाविन्यपूर्ण पूरक उपप्रकल्पाच्या माध्यमातून आपण त्या शेतकरी उत्पादक कंपनीला किंवा त्या CBOला ते अनुदान देणार आहोत. आणि शेवटचं आहे ते कापूस मूल्य साखळी म्हणजे स्मार्ट कॉटन. यामध्ये काय करणार आहोत, तर कापूस उत्पादकता वाढीसह
गुणवत्तापूर्ण आणि एकजिन्सी कापसाची विक्री व्यवस्था उभी करणार आहोत. यासाठी सेपरेट स्पेशल 100 कोटी रुपयांची तरतूद आपण स्मार्टमधून केलेली आहे. आता कॉटनचा सिनेरिओ बघूया आपण, महाराष्ट्रामधला, भारतामधला आणि वर्ल्डमध्ये काय चाललंय ते आपण थोडक्यात समजून घेऊया. आता जिओग्राफिकली महाराष्ट्र, आता हे सगळे जे एकरेज आहे ते लाख हेक्टरमध्ये आहे, इंडियाचा असेल किंवा वर्ल्डचा. तर महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण 41.84 लाख हेक्टर एरिया आहे कॉटनचा. तर तोच इंडियामध्ये किती आहे, 133.50, म्हणजे भारतामधला एरिया 133.50 आहे. म्हणजे सर्वसाधारण आपण 30 ते 35% आपल्याकडं एरिया हा महाराष्ट्रात आहे. तर त्याचं आणि वर्ल्डचं बघितलं तर 322 लाख हेक्टर एरिया वर्ल्डमध्ये प्लांटेशन केलं जातं. तर त्याचं भारताचं कम्पेअर केलं तर सर्वसाधारण 25 ते 30% क्षेत्र आपल्या भारतामध्ये आहे. प्रोडक्शन जर बघितलं तर रॉ कॉटनचं प्रोडक्शन इन लाख क्विंटलमध्ये महाराष्ट्रामध्ये होतं 430. तर ते कम्पेअर केलं तर इंडियामध्ये आहे 1855 आणि वर्ल्डमध्ये 7256. आता बेल्स किती बनतात, आपल्या ज्या बेल्स आहेत तर त्या किती बनतात, महाराष्ट्रामध्ये बेल्स बनतात 86, त्या भारतामध्ये बनतात 371.41 आणि वर्ल्डमध्ये 1451.32 एवढा फरक आहे. तर त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी आपण बघूया. तर प्रोडक्टिव्हिटी रॉ कॉटनची आहे महाराष्ट्रामध्ये हेक्टर रॉ कॉटनची 1048 किलो पर हेक्टर येते. तर लिंट जे आहे तर 349 म्हणजे 350 किलो पर हेक्टरला लिंट आपल्याला मिळतं. जर आपलं महाराष्ट्राचं कम्पेअर आपण भारताशी केलं, भारतात ज्या ठिकाणी कॉटन होतं तर तिथंच प्रोडक्शन रॉ कॉटनचं किती 1351 आहे आणि लिंट जे आहे ते लिंट 473 kg पर हेक्टर आहे. आणि वर्ल्डचं कम्पेअर केलं तर 2189, म्हणजे प्रोडक्शनमध्ये रॉ कॉटनमध्ये महाराष्ट्र 1000 वर आहे, तर वर्ल्डमध्ये कॉम्पिटिशन प्रोडक्शन ते 2000 म्हणजे 2189 आहे. असं आपल्यापेक्षा दुप्पट प्रोडक्शन बाहेरच्या कंट्रीमध्ये घेतलं जातं. तर लिंट सुद्धा आपलं 349 आहे, तर लिंट 766 म्हणजे सर्वसाधारण दुपटीपेक्षा जास्त आपल्यापेक्षा जास्त वर्ल्डमध्ये लिंटचं प्रोडक्शन होतं. मग हा आपल्याला एक स्कोप आहे काम करण्यासाठी. तर आता हे करण्यासाठी आपल्याला एक व्हॅल्यू चेन, त्या पिकाची व्हॅल्यू चेन समजून घेणं फार गरजेचं आहे. तर कापसामधली व्हॅल्यू चेन काय आहे, तर हे आता मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कापसाची व्हॅल्यू चेन आपण बघूया. तर व्हॅल्यू चेन कशी मांडायची, सगळ्यात डाव्या साईडला जे आहे ते ऍक्शन्स, इथे ऍक्शन्स लिहिलेलं आहे. जे ऍक्शन्स असतात आणि जे घटक आहेत ऍक्टर्स मध्ये येतात आणि सपोर्टर्स जे असतात ते सर्वात उजव्या कोपऱ्यात येतात. अशा प्रकारे आपल्याला मूल्य साखळी मांडायची. सुरुवात करायची खालून वरती जायचं, सगळ्यात खालून वरती जायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, इनपुट सप्लायचा रोल कोण करतं, डीलर करतो. डीलर काय करतो, इनपुट सप्लायर आपल्या शेतकऱ्यांना देतो. शेतकरी काय करतो, शेतकऱ्याचा रोल आहे प्रोडक्शनचा, आहे ऍक्शन. शेतकरी काम काय करणार आहे, प्रोडक्शन करणार आहे. शेतकऱ्यानं प्रोडक्शन केलं, कॉटनचं प्रोडक्शन झालं की ते 3 प्रकारे मार्केटिंगच्या वेळी 3 प्रकारे सर्वसाधारण विक्री व्यवस्था जाते. काही शेतकरी एपीएमसी मध्ये जातील, काही शेतकरी खेडा खरीददार जो असेल तिथला लोकलचा त्याला माल देतील, किंवा काही शेतकरी जे आहेत ते महाकॉटला माल देतील. त्याच्यानंतर खेडा खरेदी काय करेल, त्या जिनरला माल देईल किंवा एपीएमसी जिनर मध्ये जाईल. जिनर काय करल, तर त्याचं जिनिंग करल. मग त्यामध्ये 2 व्हॅल्यू चेन होतात. जे सीड निघतं त्याची व्हॅल्यू चेन वेगळी, सीड्स एका साईडला काढलं जातं आणि सीड मधून सरकी काढून त्याचं तेल बनवलं जातं. आणि जे हे आहे आपलं कापूस आहे तर त्याच्या बेल्स बनवल्या जातात. त्या बेल्स बनल्यानंतर ट्रेडर काय करतो, त्या बेल्स किंवा त्या लीन बेल्स स्पिनरला विकतो. आता स्पिनर काय करतोय, स्पिनर पुन्हा काय करतो, यान बनवतो आणि यान काय करतो, ट्रेड करतो टेक्सटाईल इंडस्ट्रीला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मध्ये ट्रेडर आलेले आहेत. टेक्सटाईल इंडस्ट्री काय करते, प्रोडक्शन करते फिनिश गुडचं, म्हणजे थोडक्यात कापड बनवते आणि ती होलसेलमध्ये ट्रेड करते. मग काही रिटेलरला काही करते, काही एक्सपोर्टला करते. मग रिटेलरला केल्यानंतर शेवटचा जो कंझ्युमर आहे, जो आपण कस्टमर आहोत, तर ते त्यांचा रोल येतो. रिटेलर काय करतो, कस्टमरला विकतो. मग डोमेस्टिकचा असेल तर डोमेस्टिक कस्टमर, जो एक्सपोर्टला माल गेलेला आहे तर तिथं इंटरनॅशनल लेवलचे कस्टमर ते तो प्रोडक्ट घेतात आणि तो वापरतात, त्याचे पैसे त्या रिटेलरला देतात. अशा प्रकारे ती व्हॅल्यू चेन वाढत जाते. प्लीज सर्वांना एक विनंती आहे, प्रिंट हे करू नका, तुम्ही प्रेझेंटेशन करू नका. इथं माझं स्लाइड हे होते.
तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सपोर्टिव्ह रोल कोणाचा येतो, तर गोडाऊन, वेअरहाऊस जिथे आपण कॉटन स्टोअर करतो, नंतर फायनान्शियल एजन्सीज जे फायनान्स करतात शेतकऱ्यांना किंवा मधील स्टेक होल्डर्सला, नंतर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज जे गाईड करतात शेतकऱ्यांना, नंतर इन्शुरन्स कंपनीज जे इन्शुरन्स आपण काढतो, नंतर ICARचा सुद्धा रोल येतो आणि सिरकॉटचा सुद्धा यामध्ये रोल येतो. हा सर्वात महत्त्वाचा रोल आहे. तर आता महाराष्ट्रातील कापसाच्या सगळ्यात मोठ्या 2 समस्या काय आहेत तर ते आपण जाणून घेऊया. समस्या काय आहेत तर कापूस प्रक्रिया उद्योग जो प्रोसेसिंग उद्योग आहे त्यांना एक जिन्सी आणि स्वच्छ कापसाची उपलब्धता होत नाही. त्यांना एकसारखा कापूसच मिळत नाही, सगळा मिक्स कापूस असतो, व्हरायटी वेगवेगळ्या असतात, सगळं मिक्स करून आपण त्याला देतो. आणि दुसरी सगळ्यात अडचण किंवा दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो कापसाच्या मूल्य साखळीत रुई आधारित बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेबद्दल शेतकऱ्याचा सहभाग किंवा हिस्सा शेतकरीच नाहीये त्यात, तर त्याला त्याबद्दल काहीच माहित नाही. म्हणजे मार्केटमध्ये काय चाललं हे माहित नसल्यामुळं हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय की हा फार मोठा गॅप निर्माण झालेला आहे. तर पहिला प्रॉब्लेम आहे की प्रक्रिया उद्योगाला एक जिन्सी आणि स्वच्छ कापूस मिळत नाही, आणि दुसरा प्रॉब्लेम आहे तर कापसाच्या मूल्य साखळीमध्ये रुई आधारित बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याचा सहभाग नाही. आता हा प्रॉब्लेम आपल्याला ओव्हरकम करायचा. आता हा कोण ओव्हरकम करणार आहे तर स्मार्ट कॉटनच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम आपण ओव्हरकम करणार आहे. तर स्मार्ट कॉटनचे उद्दिष्ट काय आहेत तर राज्यात एकजिन्सी आणि स्वच्छ कापसाचे उत्पादन करून कापूस प्रक्रिया उद्योगाला मूल्यवर्धित कापूस उपलब्ध करून देणे. दुसरा आहे कापसाच्या मूल्य साखळीतील प्रक्रियेनंतर रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचा सहभाग वाढवून उत्पादित मूल्यवर्धित कापसाचा योग्य मोबदला त्या शेतकऱ्यापर्यंत मिळतोय का नाही हे बघणे. नंतर महाराष्ट्रातील कापसाचा स्मार्ट कॉटन ब्रँड आपल्याला विकसित करायचा आहे. नंतर चौथा जो आहे तो महाराष्ट्रात स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यांवरती मात करणे किंवा त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढायचं. ही सर्व उद्दिष्ट आहेत आपल्या स्मार्ट कॉटनची. मग हे उद्दिष्ट घेऊन आपल्याला एक पूर्ण नवीन व्हॅल्यू चेन मांडावी लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला नवीन व्हॅल्यू चेन करावे लागेल. तर सध्या आता आपल्याला प्रपोज व्हॅल्यू चेन मध्ये काय येईल तर इनपुट सप्लाय जो आहे तो इनपुट सप्लाय आपण शेतकऱ्यांना करण्याच्या ऐवजी डायरेक्ट त्या शेतकरी ग्रुपला करू. आता इथं ग्रुप फार्मिंगचा फार मोठा रोल येतोय. शेतकरी काय करतील, ग्रुप फार्मिंग केल्यावरती ते ग्रुपनेच हार्वेस्टिंग केलेला माल जिनरला देतील. जिनर काय करेल ई ऑक्शनच्या महाकॉटच्या माध्यमातून महाकॉट काय करेल, ई ऑक्शन करेल, डोमेस्टिक ट्रेडर आणि इंटरनॅशनल ट्रेडरला विकेल. आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक ट्रेडर काय करेल, स्पिनरला देईल, स्पिनर टेक्सटाईल इंडस्ट्री होलसेल ट्रेड करून रिटेलरला, आणि रिटेलरमध्ये डोमेस्टिक कंझ्युमर. त्याचप्रमाणे एक्सपोर्टच्या व्हॅल्यू चेनमध्ये काय येईल, एक्सपोर्ट केलेला इम्पोर्टर माल घेईल, इम्पोर्टर माल त्यांच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जाईल, आणि त्याच्यानंतर फिनिश गुड जो आहे तो इंटरनॅशनल कस्टमरला पोच करेल. तर यामध्ये सपोर्टिव्ह रोल कोणाचे ते मागाशी सांगितल्याप्रमाणे वेअर हाऊसेस, फायनान्शियल एजन्सीज, नंतर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, इन्शुरन्स कंपनीज, ICAR, सिरकॉट आणि जिनर्स जे आहेत तर त्यांचा रोल यामध्ये येतोय. तर हेच थोडक्यात आपल्याला पिक्टोरियल फॉर्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉटन आहेत, कॉटनमध्ये जे प्रोड्युसर आहेत ते मेल अँड फिमेल जे आहेत ते आपले प्रोड्यूस करतील. त्याच्यानंतर जे कॉटनचे प्रोड्युसर ग्रुप्स म्हणजे आपण गट शेती करणार आहोत, ग्रुपने शेती करणार आहोत कॉटनची, तिथं गट येतील. या गटांना काय करेल द स्मार्टच्या माध्यमातून व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूल आपण त्यांना देणार आहोत. तर त्याच्यानंतर जे गट आहे ते प्रोडक्शन केल्यानंतर त्याचं सेलिंग कुठं करतील, त्या जिनिंग मिलला करतील. त्याच्यानंतर जिनिंग मिलमध्ये जे माल आलेला आहे गटाचा आपल्या, तर ते काय करेल स्मार्ट कॉटन बेल्स बनवतील, आणि स्मार्ट कॉटन बेल जे आहे महाकॉटच्या माध्यमातून आपण मार्केट प्लॅटफॉर्मवरती ट्रेड करणार आहोत, डोमेस्टिकला आणि इंटरनॅशनल लेवलवरती. तर स्मार्ट कॉटन उपप्रकल्प अंमलबजावणीतील मुख्य टप्पे काय आहेत तर ते आपण बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रोडक्शन क्लस्टरची निवड करणार आहोत. तर राज्यातील कापूस उत्पादन करणाऱ्या प्रमुख जिल्ह्यातील ठराविक उत्पादन समूहाची म्हणजे क्लस्टर आपण पहिल्यांदा निवडणार आहोत. नंतर निवडलेल्या क्लस्टरमध्ये त्यामध्ये गावांची निवड होईल. गावांची निवड झाल्यानंतर निवडलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या गटांची निवड होईल. नंतर त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांचे पुरेसे प्रतिनिधित्व करण्यात येईल. नंतर निवडलेल्या शेतकरी गटाचा प्रमुख समन्वयक आणि समन्वयक शेतकरी निवडण्यात येईल. समन्वयक शेतकरी काय करेल तर तो शेतकरी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि एकजिन्सी स्वच्छ कापूस उत्पादनासाठी त्याला प्रशिक्षण आपण देणार आहोत. नंतर निवडलेल्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांसाठी विस्तार कामाचा एक भाग म्हणून आपण त्यांना मूल्य साखळी
शाळेचे नियोजन करणार आहोत आणि यामध्ये काय करणार आहोत, यामध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आले, प्रशिक्षण नंतर शेती शाळा आणि अभ्यास दौरे याचा आपण एकात्मिक पद्धतीने त्या गटाबरोबर राबवणार आहोत. नंतर गटातील शेतकऱ्यांनी एक गट एक वाणाची लागवड प्रकल्पासाठी निवडलेल्या कार्यक्षेत्रासाठी करायची आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, हे सर्वात महत्वाचं आहे. तर एक गट म्हणजे शेतकऱ्यांचा जो गट आहे तो एक गट आणि एकच वाण आपण असं प्लॅन्टिंग करणार आहोत. नंतर प्रकल्प क्षेत्रातील अशा पद्धतीने लागवड केलेल्या कापसाची स्वतंत्र व स्वच्छ पद्धतीने आपण त्याची वेचणी करणार आहोत आणि त्याची ट्रेसेबिलिटी सुद्धा करणार आहोत. तर त्यामध्ये मुख्य जबाबदारी यामध्ये कोणाची राहणार आहे, तर कृषी विभाग आणि MSRLA, माविम किंवा VSTF हे जे आपले PIO आहेत त्यांची जबाबदारी यामध्ये राहणार आहे. तर जे आपले अंमलबजावणी कक्ष महाकॉट जे आहे प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, तर त्यांची अपेक्षित कामं काय आहेत ते आपण आता थोडक्यात बघूया. तर PIO महाकॉट काय करेल, तर PIO महाकॉट जिथं जिनिंग मिल्स आहेत तर त्यांच्याबरोबर प्रकल्पातील कापसाचे स्वतंत्ररित्या जिनिंग करून त्यांच्या स्वतंत्र गाठी बनवण्यासाठी त्यांच्याबरोबर एकतर ॲग्रीमेंट करेल. त्याच्यानंतर काय करेल, ते प्रकल्पातून उत्पादित स्वतंत्ररित्या वेचणी केलेल्या एकजिन्सी व स्वच्छ कापसापासून निवडलेल्या जिनिंग मिल मार्फत स्वतंत्र व वेगळ्या मूल्यवर्धित गाठी तयार करेल. गाठी तयार केल्यानंतर त्या गाठींचं विपणन म्हणजे विक्री ऑक्शन प्लॅटफॉर्मवरती महाकॉट करेल. नंतर PIO महाकॉट मार्फत देशांतर्गत म्हणजे जे डोमेस्टिकचे आणि इंटरनॅशनल लेवलवरचे बायर्स आपल्याला त्यामध्ये रजिस्ट्रेशन केले जातील आणि हा माल जो आहे तो त्यांना ट्रेड केला जाईल. PIO महाकॉट आणि त्याच्यानंतर PIO महाकॉट काय करेल, तर स्मार्ट कॉटन हा ब्रँड त्याच्या मार्फत विकसित केला जाईल. स्मार्ट कॉटन ब्रँडच्या विश्वासार्हतेसाठी म्हणजे ट्रेसेबिलिटीसाठी उत्पादनापासून गाठी तयार होईपर्यंत पारदर्शकतेसाठी आवश्यक डिजिटल पद्धती विकसित केली जाईल. म्हणजे सर्वात मोठं ट्रेसेबिलिटी यामध्ये इम्प्लिमेंटेशन होणार आहे. तर ट्रेसेबिलिटीमध्ये विश्वासार्हता की कोणत्या शेतकऱ्याचा माल आहे, कोणत्या शेतातून आलेला आहे, तो कुठे प्रोसेस झाला ह्याची पूर्णपणे माहिती आपल्याला त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या कोडमध्ये ठेवली जाते. तर तसेच यासाठी लॉट निहाय प्रत्येकाचे जे लॉट आहेत त्याच्या लॉट निहाय त्याच्या तपासण्या केल्या जातील, त्यांच्या प्रयोगशाळांमधून रिपोर्ट घेतले जातील. तर अशा पद्धतीने स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकास करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यांवरती आपण मात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कार्यक्षेत्र कुठलं आहे, तर कार्यक्षेत्र आणि शेतकऱ्यांची निवड त्याबद्दल आपण आता थोडक्यात जाणून घ्या. तर प्रकल्पाचं कार्यक्षेत्र आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी या 12 जिल्ह्यांमध्ये हे इम्प्लिमेंटेशन होणार आहे. तर जिल्ह्यातील सर्वसाधारण 5 तालुके या प्रकल्पात पहिल्यांदा भाग घेतील. नंतर तालुक्याची निवड ही महाकॉट मार्फत निवडलेल्या जिनिंग बिल कुठं आहेत त्याच्या आसपासचे जे तालुके आहेत त्याच्यावरती त्यांची निवड करण्यात येईल. त्याच्यानंतर महाकॉट मार्फत निवडलेल्या जिनिंग मिल्सच्या परिसरात गावांची सुद्धा तिथलीच गावांची जवळच्या गावांची निवड करण्यात येईल. तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी स्मार्ट प्रकल्पाशी संबंधित जे MSRLA ची टीम आहे, माविम आहेत, VSTF आहेत, या प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा आणि महाकॉटचे प्रतिनिधी महाकॉटचे प्रतिनिधी समन्वयाने हे गावं ठरवतील. तर शेतकऱ्यांची निवड आता कशी करायची आपण ते बघूया. शेतकरी गटांची, तर निवडलेल्या गावामध्ये जे कार्यरत शेतकरी गट या मार्गदर्शक सूचना आपण ज्या मार्गदर्शक सूचना बनवलेल्या आहेत त्यांना सहमती देतील, आपल्याबरोबर आपल्या नियमानुसार काम करायला तयार असतील असेच आपण गट पहिल्यांदा निवडणार आहोत. दुसरं आहे एका गावातून सर्वसाधारण 200 एकर क्षेत्राची आपल्याला प्रकल्पासाठी निवड करायची आहे. मग त्या 200 एकर क्षेत्रामध्ये 100 शेतकऱ्यांचा 1 किंवा 2 गट असले तरीही चालतील. नंतर शेतकरी गट निवडताना गटामध्ये बहुसंख्य अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत याची आपल्याला खात्री करावी लागेल. तसेच महिला व अनुसूचित जाती जमातींची संख्या पुरेशी आहे की नाही हे आपल्याला खात्री करावी लागणार आहे. नंतर तालुका स्तरावर एकूण लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये कमीत कमी 30% महिला त्यामध्ये सहभागी असल्या पाहिजेत. त्यामध्ये अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, शेतकऱ्यांचे प्रमाण त्या तालुक्याच्या टक्केवारीच्या प्रमाणात आपल्याला तिथं ठेवावे लागणार आहे. नंतर प्रकल्प क्षेत्रात निवडलेल्या शेतकऱ्यांचे शक्यतो संरक्षित सिंचनाची सोय असावी. मध्यम ते भारी जमिनीत कापूस घेतलेला असावा. हलक्या जमिनीत असेल तर संरक्षणाची सोय नसल्यास असे क्षेत्र आपण निवडणार नाही. नंतर गटातील आता जो शेतकरी गटाचा समन्वयक जो असे आहे
तर ते समन्वयकाबद्दल आपण बघूया. तर गटातील शिक्षित किमान 10वी पास पाहिजे, तो जो समन्वयक असणार आहे तो, आणि त्याला गटाचं नेतृत्व करण्याचं गुण त्यामध्ये असावेत. नंतर कापूस जो आपण एक वाणाची निवड करणार आहे, तो एक वाण त्या गटामध्ये त्यानं राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांना उद्युक्त करावं लागेल की आपण एक गट एक वाण लावायचा आहे आणि ते त्या वाणाची स्वतंत्रपणे हार्वेस्टिंग करून तर तो ट्रेसेबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला तो माल त्या जिनरपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळं त्यासाठी एका शेतकऱ्याला समजा 5 एकर क्षेत्र असेल आणि त्याचं एकच एकर आपल्या स्मार्ट कॉटनमध्ये असेल, तर त्या 1 एकराचा माल वेगळा हार्वेस्ट करावा लागणार आहे. तर हे सर्व कोण बघणार आहे? आपला तो प्रमुख जो समन्वयक निवडणार आहे, तर ही त्याची जबाबदारी असणार आहे. तर कापूस मूल्य साखळीमध्ये विकास शाळाबद्दल आपण बघूया. तर बाब आपण बघूया. पहिल्यांदा बाब, मापदंड आणि अपेक्षित कामे. तर पहिली जी बाब आहे ती उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजार संमेलन, यासाठी 1,00,000 रुपये प्रति कार्यक्रमाचं आपण प्रयोजन केलेलं आहे. ते जिल्हा स्तरावर होणार आहे. नंतर विस्तार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑफ एक्सटेन्शन स्टाफ, त्यामध्ये वनामतीच्या नॉर्म प्रमाणे प्रशिक्षण होणार आहे. प्रमुख समन्वयक शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासह प्रशिक्षण, त्यामध्ये 6,000 रुपये प्रति शेतकऱ्याचं समन्वयकाचं प्रयोजन केलेलं आहे. नंतर प्रकल्पातील गटांच्या शेतकऱ्यांसाठी, जे गटामध्ये आपले शेतकरी आहेत तर त्यांना सर्वसाधारण 7,500 रुपये प्रति प्रशिक्षणाचं प्रयोजन केलेलं आहे. नंतर मार्केट लेड स्मार्ट कॉटन डेमॉन्स्ट्रेशन, त्यासाठी 2,500 रुपये प्रति प्रात्यक्षिक प्रति एकर आपण प्रयोजन केलेलं आहे. नंतर FFS फार्मर फील्ड स्कूल, तर त्यामध्ये 32,000 रुपये प्रति शेती शाळेचं प्रयोजन केलेलं आहे. आणि कर्मचाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दौरे, अभ्यास दौरे, तर ते सुद्धा आपण ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये सर्वसाधारण 2,00,000 रुपये प्रति कर्मचारी आपण त्यामध्ये प्रयोजन केलेलं आहे. तर यामध्ये काय केलंय की जे उत्कृष्ट काम करतील स्मार्ट कॉटनचा कन्सेप्ट राबवण्यासाठी, तर अशा आपल्या कर्मचाऱ्यांना इंटरनॅशनल लेवलचे अभ्यास दौरेचं प्रयोजन केलं आहे. तिथं काय करायचं आहे की तिथं त्या कंट्रीमध्ये समजा आपण ज्या निवडलेल्या आहेत, तर त्या कंट्रीमध्ये कोणत्या गोष्टींमुळे त्यांचं प्रोडक्शन जास्त आहे, त्यांची लेंटचं प्रोडक्शन जास्त आहे, ते काय असं वेगळं करतात जे आपण इथे इम्प्लिमेंटेशन करू शकतो. असा सर्व अभ्यास करून ते टेक्निक आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये राबवायचं आहे. ह्यासाठी हा इंटरनॅशनल लेवलवरचा दौरा आपण आयोजित केलेला आहे. तर कापूस मूल्य साखळी विकास शाळेमध्ये आता बघूया आपण काय काय करायचं. तर एक सर्वात महत्वाचं आहे की उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन, यामध्ये काय आहे की हा घटक स्मार्ट कॉटनच्या प्रकल्पात जिल्हा स्तरावरती राबवण्यात येणार आहे. तर दुसरा आहे तो ट्रेनिंग ऑफ एक्सटेन्शन स्टाफ. आता कुठं कुठं होईल ट्रेनिंग बघूया आपण ते. तर प्रशिक्षण आहे ते वनामती नागपूर यांच्या मार्फत CICR नागपूर आणि महाकॉट नागपूर यांच्या मदतीने हे प्रशिक्षण आयोजित केले जाईल. नंतर या प्रशिक्षणात स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाशी संबंधित जे कृषी सहाय्यक असतील, कृषी पर्यवेक्षक असतील, मंडल कृषी अधिकारी असतील व MSRLM, माविम किंवा VSTF यांचे क्षेत्रीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना यामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. वनामती मार्फत आयोजित प्रशिक्षण स्तरावर प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रशिक्षणाची निवड करणे अपेक्षित आहे. नंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी प्रकल्पात प्रशिक्षणाची प्रतिदिन खर्च वनामतीच्या मापदंडानुसार करावा आणि प्रतिदिन प्रशिक्षण हे 3 दिवसाचं राहणार आहे. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करणे शक्य नसल्याने ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येईल आणि त्यासाठी वनामतीच्या मापदंडानुसार खर्च करण्यात यावा. या प्रशिक्षणात स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाबाबत माहिती असेल, प्रचलित व प्रस्तावित कापूस मूल्य साखळी, सुधारित कापूस मूल्य साखळी तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, एकजिन्सी व स्वच्छ कापूस उत्पादनाचे महत्व व त्याबाबतचे तंत्रज्ञान, या प्रकल्पांतर्गत महाकॉट मार्फत प्रस्तावित कापूस विक्री व्यवस्थापनासाठी पद्धत, याबाबत प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. प्रमुख समन्वयक जे शेतकरी आपण निवडणार आहोत, त्या शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याबद्दल आपण आता बघूया. तर प्रमुख समन्वयक जे शेतकरी आहेत त्यांचे कापूस संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवून तिथे सविस्तर प्रशिक्षण देणे आपण प्रस्तावित केलेलं आहे. नंतर संचालक आत्मास्तरावरून कापूस संशोधन केंद्राची निवड करून प्रशिक्षणाचे नियोजन तिथं करण्यात येईल. नंतर जिल्हानिहाय भौतिक आणि आर्थिक कार्यक्रम देण्यात येतील. त्यानुसार प्रकल्प संचालक आत्मा यांनी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रति समन्वयक शेतकरी 6,000 रुपये याप्रमाणे खर्च करणं अपेक्षित आहे. नंतर प्रकल्पातील गटांच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, आपण गटांचा आता बघत आहोत. तर निवडलेला जो गट आहे त्या गटांना ग्रामस्तरावर प्रशिक्षण देणं प्रस्तावित केलेलं आहे. नंतर स्मार्ट कॉटन, सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, एकजिन्सी व स्वच्छ कापूस उत्पादनाचे महत्व व त्यानंतरचे तंत्रज्ञान, या प्रकल्पांतर्गत कापूस विक्री व्यवस्थापनाची पद्धत व समाविष्ट सर्व घटकांच्या जबाबदाऱ्या, याबाबत प्रशिक्षण आपण तिथं देणार आहोत.
नंतर तालुका कृषी अधिकारी यांनी हंगामात 1 दिवसाचे एकूण लागवडीपूर्व आणि वेचणीपूर्व म्हणजे प्री सोईंग आणि प्री हार्वेस्टिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. नंतर प्रशिक्षणासाठी प्रति शेतकरी सर्वसाधारण 75 रुपये याप्रमाणे एका प्रशिक्षणासाठी 7,500 रुपयाचा मापदंड खर्च करण्याचा आपण तिथं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि प्राप्त लक्ष्यांकानुसार याबाबतचे सविस्तर नियोजन जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक आत्मा यांनी करावयाचं आहे. आता मार्केट लेड स्मार्ट कॉटन डेमॉन्स्ट्रेशन बद्दल आपण बघूया. तर प्रात्यक्षिक 1 एकर क्षेत्रावरती आयोजित करण्यात यावे आणि यासाठी प्रति प्रात्यक्षिक सर्वसाधारण 2,500 रुपयाचा मापदंड ठेवण्यात आलेला आहे. तर एक जिन्सी आणि स्वच्छ कापूस उत्पादित करावायचा असल्याने आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रात्यक्षिकांतर्गत बियाणं असेल, हार्वेस्टिंग किट, त्यामध्ये पिकिंग बॅग्स आणि कॅप्स यावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. नंतर शेतकरी शेतीशाळा निवडलेल्या गावात एक शेतीशाळा घेण्यात यावी असा प्रस्तावित आहे. नंतर गावातील ज्या 30 शेतकऱ्यांकडे पीक प्रात्यक्षिक योजना केलेली आहे त्या सर्वांना शेतीशाळेमध्ये ते सर्व शेतकरी 30च्या 30 शेतकरी आपल्याला समाविष्ट त्यामध्ये करायचे आहे. तर संपादन प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण आता बघूया. तर DIU नंतर स्वीकृत अधिकारी असणारे प्रकल्प संचालक आत्मा आणि संपादन म्हणजे खरेदी जे असणार आहे ते मूल्यांकन समितीमध्ये प्रकल्प संचालक आत्मा असणारे अध्यक्ष असणार आहेत. नंतर प्रकल्प उपसंचालक आत्मा सदस्य असणार आहेत. लेखा वित्त अधिकारी सदस्य असणार आहेत. तंत्राधिकारी सदस्य असणार आहेत. इतर सदस्य आवश्यकतेनुसार निविदा स्वीकारणाऱ्या प्राधिकाराच्या मान्यतेने असणार आहेत. नंतर संबंधित विशेषज्ञ असतील किंवा अधिकारी असतील ते सुद्धा यामध्ये सदस्य सचिव असतील. तर 20,000 पर्यंतची खरेदी थेट करता येणार आहे. नंतर 20,000 ते 3 लाखापर्यंत स्थानिक पातळीवर दरपत्रके मागवून कार्यालयास नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावी लागणार आहे. आणि 3 ते 70 लाखापर्यंतची खरेदी आहे ती स्थानिक वृत्तपत्रावर जाहिरात देऊन दरपत्रके मागवून कार्यालयास संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागणार आहे. आणि याप्रमाणे आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहे त्याची पूर्तता करावी लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण स्मार्ट कॉटन जो आहे तो सर्वसाधारण आपण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत. तर यामध्ये काही शंका असतील तर त्यावरती आपण आता चर्चा करूया.